इंद्रायणीचं पसायदान. 7 ऑक्टोबर. झपुर्झा गडे झपुर्झा. लेखक संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अनुपमा मोटेगावकर. जिकडे जावे तिकडे माझी भावंड आहेत. सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत, अशी ललकारी देत केशवसूत तुमचा नवा शिपाई विश्वात्मक झाला. तेव्हा आपल्याच या दणकट लेकराचं कौतुक करण्यासाठी अवघे विश्वची माझे घर ह्या विश्वात्मक ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात वात्सल्य गहिवरले. विश्व म्हणावे ह्या कवितेला. आपल्याच भावंडांना वटणीवर आणण्यासाठी गाठ मारुनी वैऱ्याची गोफण केली छान. कठीण शब्द ह्या धोंड्यानी करीतो हाणाहाण, अशी कणखर प्रतिज्ञा करीत केशवसूत तुमची कविता गोफण फिरवू लागली. तेव्हा शेतावरची पाखरे उडता उडता म्हणाली, विश्व बंधुत्व म्हणावे ह्या स्थितीला. केशवसूत तुमचा नवा शिपाई हातात गोफण घेऊन स्वप्राणाने तुतारी फुंकत किंचाळू लागला. जुने जाऊ द्या मरणा लागुनी. तेव्हा अमानुष प्रतिगामी परंपरा काढता पाय घेऊ लागल्या. केशवसूत जेव्हा तुमच्या कवितेने विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा असा शोध घेतला, तेव्हा विश्वालाही स्वतःचा बोध झाला. काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या, अशी ललकारी देत केशवसूत तुमची कविता जेव्हा देव दानवा नरे निर्मिले, हेमत लोका कळू द्या, असे स्फूर्तिगीत गात सत्वाचा उदयोस्तू करा, अशी गर्जना करू लागली. तेव्हा काव्यनिष्ठ होत विज्ञान म्हणाले, विज्ञान म्हणावे ह्या कवितेला. जिने मला वेडा केले तिच्यावरही फिर्याद, अशी फिर्याद तुमची कविता करू लागली. तेव्हा केशवसूत तुमच्या प्रेमात पडलेली प्रतिभा प्रश्नात पडली. काय म्हणावे ह्या प्रेमाला. गमले विभूती माझी, स्फुरत पसरली विश्वा माझी. दिक्कालासही अतीत झालो, उगमी विलयी अनंत उरलो. विसरून गेला अखिला भेदा, ऐकत असता दिडदा दिडदा. तुमच्या कवितेचे हे सतारीचे बोल ऐकून पूर्णत्व म्हणाले, पूर्णत्व बोलावे ह्या बोलाला. साध्याही विषयात मोठा आशय शोधत प्रौढत्वी निज शैशवास जपत आम्ही असू लाडके ह्या आत्मप्रौढीने हर्ष खेदते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कष्ट शल्ले बोथटली, मखमालीची लव वठली. ह्या तुमच्या कवितेभोवती अवघी मराठी कविता फेर धरू लागली. तेव्हा केशवसूत मलाही प्रश्न पडला, काय म्हणावे तुमच्या जयंतीला. माझ्या प्रश्नाचं उत्तर देत तुमची समग्र कविता म्हणाली, झपुर्झा गडे झपुर्झा. आणि केशवसूत मी वळलो तुमच्या 7/10/1866च्या जन्मापासून सुरू झालेल्या तुमच्या चरित्राकडे, आणि मला कळलं तुमची कविता हेच तुमचं चरित्र. धन्यवाद.